खूप नवलाची गोष्ट आहे की एखाद्या चित्रकाराच्या चित्रांशी जिव्हाळ्याने जोडलेले व्यावसायिक की ज्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी त्यांनी चित्र काढली. त्याचबरोबर असे एक प्रकाशक की ज्यांचं या चित्रकाराशी पिढ्यानपिढ्याचं जिव्हाळ्याचं नातं आणि ते जपत ते सगळेजण आजवर इथपर्यंत आलेत. आणि म्हणून मला वाटतं आज 50व्या वर्षी ह्या चरित्राचं सुंदर प्रकाशन इथे होतंय, या चरित्राची निर्मिती झाली. कारण अनेकांनी रघुवीर मुळगावकरांना आपल्या काळजामध्ये जपून ठेवलेलं आहे विविध रूपामध्ये. जसं आपण आत्ता पाहिलं की मोकाशींकडे त्यांची सगळी मूळ चित्र जवळजवळ आहेत. तर असे सगळे त्यांचे जिव्हाळ्याचे रसिक होते आणि हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यांना चित्रकलेमध्ये सहाय्य करणारे किंवा त्यांचे शिष्य असे श्रीकांत केरकर, ज्यांचा मगाशी परेश प्रभूंनी स्वतः उल्लेख केला की ज्यांना स्वतःचा कॉम्प्रेसर त्यांनी स्प्रे गनसाठीचा दिला होता. तर मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांच्या आठवणी सांगाव्यात. मी श्रीकांत केरकर, जे स्कूल ऑफ आर्ट बॉम्बेचा आर्ट मास्टरपर्यंत शिक्षण घेतलेलं. मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती आणि मुळगावकरांची मी लहान असताना सुद्धा मी चित्र बघितलेले आणि त्यांना बघावं असं मला वाटत होतं. शिकावं असं नाही वाटलं, पण बघावं असं मला वाटलं. आणि मला आमच्या इथे गोवा कॉलेज ऑफ आर्ट वगैरे काही नव्हतं, शिक्षण नव्हतं, शाळेत ड्रॉइंग नव्हतं, काही नव्हतं. पोर्तुगीज असल्यामुळे इथे काही तशी सोय नव्हती. पण चित्रकलेची माझ्या घरात सुद्धा सगळे आई वडील सगळे चित्रकल, माझे काका होते ते पण चित्रकलेचे शिक्षण घेऊन मुंबईत अकाली निधन झालं. पण चित्रकलेचा ध्यास होता, चित्रकला शिकावं कुठेतरी जाऊन. पण इथे गोव्यात काही नसल्यामुळे काहीच मला जमलं नाही. पण एकच ध्यास होता रघुवीर मुळगावकर यांना बघण्याचा. मी जेव्हा मुंबईत गेलो, खरं तर माझं मी सांगत नाही, इथे चित्रकलेचं काहीच माझ्याकडे काहीच नव्हतं. स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता नव्हती, कारण ग्रेड एक्झाम असते ते इथे नसल्यामुळे मला काही तिथे ॲडमिशन मिळणार नाही असं निवडून. पण इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट चेन्नई रोडमध्ये बोरकर आणि सातवळेकर सर त्यांच्याकडे त्यांनी एक ऑप्शन ठेवलं होतं. जर ऑक्टोबरमध्ये ग्रेड एक्झाम पास झाली तर पुढे आर्ट शिक्षण फर्स्ट इयरला अशा याच्यावर मला त्यांनी ॲडमिशन दिलं. काहीच नव्हतं ज्ञान, काहीच नव्हतं, चित्रकलेची आवड होती. बसलो, ॲडमिशन घेतलं तिकडे. ऑक्टोबरमध्ये त्यांनी मला बसवलं त्या विल्सन हायस्कूलमध्ये कुठेतरी गिरगावमध्ये, आणि चांगली ग्रेड घेऊन मी ग्रेड एक्झाम पास झालो. मग त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जी गव्हर्नमेंटची एक्झाम असते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मला फर्स्ट इयर बसलो आणि तिथे मला चांगली हे मिळालं, फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये पास झालो. पण ओढ होती मुळगावकरांना मिळण्याची. आमची कोणाला ओळख नव्हती, काय नव्हती, फक्त शिक्षणासाठी आम्ही तिकडे गेलेलो. रघुवीर मुळगावकरांना भेटायचं, त्यांना बघायचं होतं. मला एवढंच माझा ध्यास होता, त्यांना बघायचं. पुष्कळ लोकांनी आता नेवरेकरांनी सांगितले, डॉक्टर नेवरेकरांनी सांगितले, पण असं लोक म्हणायचे नाही ते घेणार नाही, कोणाला आतमध्ये घेत नाही, काय नाही काय नाही. मग जाणार कसे, ओळख नाही काय नाही. फक्त आम्ही आर्टचं शिक्षण तिकडे घेतलं आणि नंतर मी सेकंड इयरला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो, तिकडे ॲडमिशन मिळालं आणि डिरेक्टरीमध्ये त्यांचं शोधून काढला नंबर. आणि त्याच्यात रघुवीर आर्ट मुळगावकर आर्ट स्टुडिओ म्हणून होतं. 8 आण्याचं कॉईन घालून त्याच्यात फोन करा. मी फोन केला. फोन केल्यावर मला भीती होती, काय म्हणणार, काय बोलणार, काय म्हणणार. म्हणजे मी सहज फोन केला त्यांना, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर मग तू कुठे आहेस आणि कोण आहेस तू? मी म्हटलं गोव्याहून आलो आहे शिकायला इथे आणि तुम्हाला भेटायचं आहे. एकदम तू आता आहेस कुठे? मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आहे, आता माझा क्लास सुटलेला बाय, कधी ये? त्यांनी मला बघितलं नव्हतं, मी त्यांना बघितलं नव्हतं, काहीच नव्हतं. मला म्हणाले कधी ये? हीच संधी घेऊन मी म्हटलं आता येऊ का? म्हटलं उद्या नाही म्हटलं तर काय करणार. मग आता येऊ का म्हणून भेटल्यावर मला या. कसा येणार तू? मुंबईचं माहीत नव्हतं मला. त्यांनी मला बस नंबर सांगितले, प्रार्थना काहीतरी महाराष्ट्र बँकेच्या वर आपण आहे, तुला पाहिजे तेव्हा आहे. काय लोक सांगत होते.
ते घेणार नाही, बोलणार नाही, हे करणार नाही. नेवरेकरांनी सांगितले बाकी आहेत त्यांचे. मी गेलो, दार उघडलं, म्हटलं मी केरकर, मी फोन केला होता तुम्हाला. अरे ये फोन म्हणतात, मी मराठीतून बोलत होतो त्यांच्याशी. काय मुंबईत सगळीकडे मराठी. आता मराठीतून बोलावं म्हणा, तू गोयचं मराय आणि मराठी किती बोलता, कोकणी बोलय म्हणजे इकडे. इतकं जवळ मी त्यांना बघितलं सुद्धा नव्हतं. गेलो, ती भारदस्त व्यक्तिमत्व बघून मी भारावून गेलो. खरोखर सांगतो तुम्हाला, एवढा मोठा आधी. आता मुळगावकर, काही लोकांनी मुळगावकरांनी बघितलं नाही, मी स्वतः त्यांच्या जवळ होतो, मी बघितलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्यांचे भाचे जे बसलेले आहेत ना, यांना बघितलं की मुळगावकर आहेत बरोबर असा भास होतो, तसंच वाटतात. बघा तुम्ही फोटो त्यांचं, बघा तशीच आहे. आणि तसंच त्यांचं म्हणजे बोलणं सुद्धा यांच्यासारखं आपुलकी नाही. आपण कुठे बोलणार आहे, लोकांनी कितीही सांगितलं तर आपुलकी नाही. हा माणूस माझा आहे, मी. आणि त्याला तुम्हाला खरंच सांगतो, त्याने आपली एक गोष्ट सांगितली मला, तर तू कधी ये माझ्याकडे, तुला वेळ मिळाल तेव्हा कधी ये, तुला मुळगावकरचं हे दार उघडं आहे. आपण मुंबईला, मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मी असाच होतो, कोण ओळखत नव्हतं मला, काही नाही. मी एका चाळीत, सांगतो तुम्हाला एक गोष्ट, मला त्याची एका चाळीत कुठेतरी खोलीत राहतो. ते बसायला सुद्धा एक पाट असतो ना, त्या पाटावर बसलेले. आणि पुढे काय, कुठून काय करायचं, इतक्यात एक साधू आले. खरं सांगतो तुम्हाला, गुरुवार होता. त्यांनी सांगितलेली गोष्ट मला सांगितलं, सुरुवातीलाच मला सांगितलेलं. आणि एक साधू आला आणि काहीतरी ते, आपल्याकडे काही नाही, हे त्याला, आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. मी त्यांना म्हटलं, मी काय देऊ, तू मला काही नको देऊ. असा तिकीटून असा हात घातला त्यांनी आणि त्याच्या डोक्यावर ठेवलं. आजपासून